हा फोटो सध्या व्हायरल होतोय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली। नितीन देशमुख यांनी विक्रोळी कन्नमवार नगर येथील पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली। या पोस्टमध्ये चित्रा वाघ यांनी शरद पवार यांचा उल्लेख शरद आली असा केलाय। दरम्यान या पोस्टचं कॅप्शन लिहिताना चित्रा वाघ यांनी लिहिलं की एक छान कार्टून पाहण्यात आलं, ज्यानं काढलं त्याच्या कल्पकतेला सलाम। महाराष्ट्राचे पक्षीमित्र शरद आली, एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात, असं ट्विट करत शरद पवार यांना चित्रा वाघ यांनी डिवचलं होतं। चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शरद पवार आणि काही राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या विरोधात शेअर केलेल्या एका चित्रावरून देशमुख यांनी तक्रार केली आहे। या चित्रामुळे शरद पवार यांच्या सोबतच मनोज जरांगे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांची चित्रा वाघ यांनी बदनामी केली असून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख या तक्रारीत करण्यात आलाय। चित्रा वाघ यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली आहे। तेव्हा आता पोलिसांकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।